आज आपण सुरू करणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 10 इक्वेशन पार्ट 2. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला विचारलेलं आहे, मेन गोष्ट लक्षात असणे पाहिजे, इफ दे मेनिंग be the result of a different operation on a left and a right hand sides, such an expression of a equation is called as equation. म्हणजे याचं आपण ऑपरेशन म्हणजे काय, नेमकं ऑपरेशन म्हणजे काय होते? ऑपरेशन म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण ऑपरेशन्स, जे आपण परफॉर्म करतो इक्वेशनमध्ये, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनच्या ह्याच्यात. तर यापासून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. जसं की आपल्याला एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की 5 मल्टिप्लाय बाय 3, तर आपला याचा आन्सर पण 15च येत आहे. नंतर सेकंडमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की 45 डिवायडेड बाय 3, तर याचा आन्सर पण आपलं किती येत आहे? 15च येत आहे. दोन्ही याचा आन्सर तर सेमच येत आहे ना. तसंच आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये असेच इक्वेशन तयार करायचे आहेत. तर याच्यात आपल्याला डिव्हिजनचे दिलेले आहेत, मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, ॲडिशन दिलेले आहे आणि सबस्ट्रॅक्शन पण दिलेले आहेत. तर हेच आपण एक याच्यात सॉल्व करूया. तर फर्स्टमध्ये आपल्याला विचारलेलं आहे 16 डिवायडेड बाय 2. तर 16 डिवायडेड बाय 2 याचा आन्सर आपलं किती येत आहे? तर हे येत आहे 8. नंतर सेकंडमध्ये आपलं आहे 5 मल्टिप्लाय बाय 2, तर येत आहे आपलं 10. नंतर थर्ड येत आहे 9 + 4, 9 + 4 इज 13. फोर्थमध्ये 72 डिवायडेड बाय 3, हे येत आहे आपलं 24. नंतर येत आहे 4 + 5 इज इक्वल टू येते आपला आन्सर 9. नंतर 8 मल्टिप्लाय बाय 3, याचा आन्सर आपला येत आहे 24. नंतर 19 - 10 इज इक्वल टू, याचा आन्सर पण आपला येत आहे 9. नंतर 10 - 2, याचा आन्सर येतं आपलं 8. नंतर विचारलं आपल्याला 37 - 27, याचा आन्सर आपला येत आहे 10. लास्टली आपल्याला विचारलेलं आहे 6 + 7 इज इक्वल टू, याचा आन्सर येतं आपलं 13. तर इथे आपण बघू शकतो की 16 डिवायडेड बाय 2 ऑलरेडी आलं आहे 8, 10 - 2 इथे पण आलेलं आहे 8, नंतर 4 + 5 इथे पण आलेलं आहे 9, 19 - 10 इथे पण आलेलं आहे 9. नंतर 72 डिवायडेड बाय 3 केलं तरी आपला आन्सर येत आहे 24. 8 मल्टिप्लाय बाय 3 केलं तरी आपला आन्सर येत आहे 24. तर हे जे सेम आहे हेच आपल्याला एका इक्वेशनमध्ये फॉर्म करून सारख्या ह्याच्यात लिहायचं आहे. तर आपण सेकंड पेजवर लिहूया. तर द इक्वेशन्स, आता हे जी आपण आन्सर लिहिलेले आहेत सारखे तेच आपल्याला इथे लिहायचे. तर 16 फर्स्टमध्ये आपलं 16 डिवायडेड बाय 2 इक्वल कोण आहे, याला कोणता आन्सर सेम आलेला आहे? ते आलेला आहे 10 - 2. नंतर सेकंडमध्ये आपल्याला आलेलं आहे 5 मल्टिप्लाय बाय 2, तर याच्यासोबत आलेलं आपलं 37 - 27. थर्डमध्ये आलेलं आहे आपलं 9 + 4 इज इक्वल टू 6 + 7. 8 मल्टिप्लाय बाय 3. नंतर आहे 4 + 5 इज इक्वल टू आलेला आहे आपला 19 - 10. अशाने आपले आन्सर आलेले आहेत. पहिल्याचं आपलं 16 डिवायडेड बाय 2, याचं पण आन्सर आपलं 8च येते. नंतर 10 - 2, याचा पण आन्सर आपलं 10च येते. 5 × 2 = 10, याचं पण आन्सर 10 येते. 37 - 10 केलं तरी आन्सर 10च येते. येते 13. 9 + 4 येते 13. परत 6 + 7, याचा पण आन्सर आपलं 13 येते. 72 डिवायडेड बाय 3, याचं पण आन्सर आपलं किती येते? 24 येते. 8 मल्टिप्लाय बाय 3 केलं तरी आन्सर आपलं 24च येते. नंतर 4 + 9, याचं पण 9 येते. आणि 19 - 10 केलं तरी
9 आन्सर आहे ते. बस आपल्याला इथे या एक्झरसाइजमध्ये या सेटमध्ये आपल्याला हे सॉल्व करायचं होतं, तर हे आपण सॉल्व केलेलं आहे.